तिला शिवसेनेच्या वतीनं काही 3 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली होती. नंतर काही कारणास्तव ती नावं पुन्हा एकदा मागे घेण्यात आली आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना संधी देण्यात आली. काही लोकांमध्ये संभ्रम यामुळे निर्माण झाला होता. दत्ता गावरेंची यावर अधिकृत भूमिका काय आम्हाला जाणून घ्यायला हवी. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाची असणारे डॉक्टर संदीप डोळस यांच्या पत्नी ज्या वंदनाताई डोळस आहेत त्या बोतर्डे गावचे सरपंच आहेत. आणि दुसरे आमचे सहकारी असणारे बारोगावचे माजी उपसरपंच आणि आता सध्याचे असणारे विद्यमान सरपंच हे विद्यमान सदस्य हे यांच्या मिसेस संगीताताई कारबळ या आहेत. तर आम्ही आपले शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून जेव्हा दादांनी सांगितलं की आपल्याला उमेदवार द्यावे लागतील तेव्हा आम्ही चाचपणी सुरू केली. तेव्हा खरं तर आमचे जे काही राजूदादा कारबळ आहेत यांनी लवकर तयारी दाखवली आणि उमेदवारी त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी परस्पर खरं तर सुरुवात केली होती. समाजामध्ये भेटी द्यायला सुरुवात केली होती. नंतर आदरणीय शरददादांना देखील ते भावलं की आपला कार्यकर्ता आहे, खूप जुना सहकारी 20 वर्षाचा आहे, त्यांनी उमेदवारी लढवली तर काही हरकत नाही. बरेच उमेदवार आमच्याकडे कॉन्टॅक्ट करत होते. आता जे काही समोरच्या पक्षातून देखील उभे आहेत पंचायत समितीला ते देखील आमच्याकडे आले होते. अनेक जणांनी आमच्याकडं प्रतिनिधित्व करण्याची संधी मागितली, पण आमचा 20 वर्षाचा सहकारी त्याला प्रतिनिधित्व द्यायचं ही आमची कल्पना होती. दुसरी गोष्ट आमचे असणारे डॉक्टर संदीप डोळस हे देखील त्यांची मिसेस देखील सरपंच असल्या कारणानं त्यांना देखील प्रतिनिधित्व द्यावं ही आदरणीय शरददादांची ठाम भूमिका होती की आपण यांना प्रतिनिधित्व द्यावं, कारण ही जवळची माणसं आहेत. आणि हे 2 माणसांना सांगितल्यानंतर जिल्हा परिषदेला देखील उमेदवार पाहिजे. जिल्हा परिषदेला उमेदवार पाहिजे, मग कोण उमेदवार द्यावा, कारण आमच्या मूळ पक्षातले उमेदवार आमच्याकडे उमेदवारी मागत नव्हते, ते समोरच्या पक्षामध्ये जाऊन उमेदवारी मागत होते. त्याच्यामुळे आमच्या डोळ्यासमोर तो पेच प्रसंग होता. त्याच्यामुळे आदरणीय दादांनी सांगितलं होतं की नवीन उमेदवार खरं तर आपण तिकडून शोधूयात. त्याच्यामुळं आम्ही 2-3 ज्या काही आता महिला आरक्षण असल्यामुळे काही भगिनींशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांची बी काही जणांची इच्छा होती की निवडणूक लढवायची. त्याच्यामध्ये आदरणीय शरददादांनी सगळं इंटरव्ह्यू किंवा चर्चा करून त्याच्यामध्ये आमच्या असणाऱ्या भगिनी सुमनताई लांडेच्या ग्रुप ग्रामपंचायत चावंडच्या आदर्श सरपंच आहेत. खूप छान काम ताईंनी खरं तर त्या ठिकाणी केलं. मग आम्हाला वाटलं होतं की ताईंनी निवडणूक खरं तर आमच्याकडून लढवावी अशी विनंती आम्ही त्यांना केली. विनंती केल्यानंतर त्यांनी देखील ती मान्य केली. परंतु ह्या सगळ्या चर्चेमध्ये विचारविनिमयामध्ये खूप उशीर झाला होता आणि अगदी ताईंना 15 दिवसापूर्वीच म्हणजे 1 जानेवारीलाच त्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर त्या दिवशी आम्ही कुकडेश्वराला खरं तर गेलो. त्या ठिकाणी कुकडेश्वराचं दर्शन घेऊन चांगलं काम करायचे, सुरुवात करायची. ही जी परिस्थिती आपल्याला बदलायची, तर मग उमेदवारांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर समाजामध्ये आमचे उमेदवार फिरायला लागले. परंतु काय झालं होतं मोरे साहेब, त्या गेल्या 7-8 वर्षापासून आदरणीय सुनीताताई बोराडे ह्या जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून आपल्या परिसरामध्ये वावरत होत्या. प्रत्येक घटकातून म्हणजे प्रत्येक विभागातून प्रत्येक गावातून फोन येत होता की दत्ताभाऊ आपण शरददादांशी चर्चा करावी आणि उमेदवारीबाबत फेरविचार व्हावा. ही चर्चा मी आदरणीय शरददादांच्या कानावरती देखील त्या ठिकाणी घातली होती. घातल्यानंतर शरददादा वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत होते. जसं जसं निवडणूक म्हणजे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खूप जवळ आल्यानंतर खरं तर ह्या सगळ्या गोष्टीला गती आली. मग दादांनी याच्यामध्ये काय स्ट्रॅटर्जी निवडणूक लढवायची असं बघितल्यानंतर आम्ही खूप मागं होतो, कारण पंचायत समितीचे उमेदवार त्यांचं गण फिरून झाला होता, परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या आमच्या उमेदवार आहेत त्यांचा काही गट पूर्ण फिरून झाला नव्हता. आम्ही काही ठिकाणीच पोचू शकलो होतो. मग याच्यामध्ये आम्ही काही सर्वे करत होतो, त्याच्यातून देखील आम्हाला आमच्या उमेदवाराबद्दल आवाज येत नव्हता. याच्या उलट काय झालं होतं की आमचे 2 उमेदवार जे समोरच्या पक्षामध्ये गेलेत त्यांची तिकडं पक्षामध्ये येण्याची रस्सीखेच सुरू होती. कोणाला तिकीट मिळेल, याला मिळेल का त्याला मिळेल. त्याच्यामध्ये एक उमेदवार त्या ठिकाणी तिकीट मिळवण्यामध्ये यशस्वी झाला, दुसऱ्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही. म्हणजे आमच्या आदरणीय सुनीताताई बोराडे आहेत यांना तिकीट मिळत नाही. असं झाल्यानंतर त्यांचं जेव्हा मिटिंग सुरू झालं त्याच्यामधून कळायला लागलं की यांना तिकीट नाही आणि तिकीट नाही तर मग ह्या कुठल्या तरी वेगळ्या पक्षामध्ये जातील.
ही सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. आमचे उमेदवार देखील चांगलं काम त्या ठिकाणी करत होते. मग काय आलं की हे भागातलं पूर्ण सर्वपक्षीय शिष्टमंडळ आदरणीय शरददादांना भेटलं. शरददादांना भेटल्यानंतर आदरणीय शरददादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझे उमेदवार आहेत, मी संधी देऊ शकत नाही, परंतु माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलेल आणि मग आपण याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढू. त्याच्यामध्ये मार्ग काढत असताना आमच्या सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर दादांचं म्हणणं होतं, ही वस्तुस्थिती खरी होती की आमच्या आदरणीय सुमनताईला काय जास्त वेळ न मिळाल्यामुळं त्या पूर्ण पंचक्रोशीत किंवा गटामध्ये फिरू शकल्या नाही, परंतु आमचे 2 उमेदवार जे खालचे आहेत ते फिरू शकले होते. म्हणून आदरणीय शरददादांनी विनंती केली होती का 2 पंचायत समिती आपण या लढूयात आणि लढू आणि त्या जिंकूसुद्धा, आणि वरचं जे आहे ते आपण आदरणीय सुनीताताईंना बाई देऊन टाकू, त्या ज्या पक्षातून उभे राहतील त्यांचं आपण काम करू. परंतु काय झालं की आमच्या उमेदवारांमध्ये म्हणजे आदरणीय संदीप डोळस असतील किंवा राजू कारबळ असतील, सुमनताई असतील, यांच्यामध्ये थोडंसं विचारविनिमय सुरू झाला की आपण कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे. आणि मग त्यांनी परस्पर म्हणजे मला पण नाही विचारलं, कोणालाच विचारलं नाही, डायरेक्ट आदरणीय शरददादांना राजूदादा कारबळ यांनी कॉल केला आणि सांगितलं की ते 2 उमेदवार वंदनाताई डोळस आणि सुमनताई लांडे हे लढत नाही, दादा मी काय करू. हे विचारल्यानंतर दादांनी सांगितलं की आपण भेटू, त्याच्यावरती चर्चा करू. त्या दरम्यान पुन्हा दुसऱ्या दिवशी हे शिष्टमंडळ आहे हे दादांना भेटलं होतं आणि खूप गळ घातला होता. मग दादांच्या हे लक्षात आलं होतं की आपले 2 उमेदवार खरं तर लढत नाहीत, आपण आपल्याला ती उमेदवारी दिली पाहिजे. आणि आदरणीय सुनीताताई बोर्डे ह्या शिवसेनेमध्येच होत्या, त्याच्यामुळं दादांना वाटलं की आपण चर्चा करूयात. तरी देखील दादांनी निर्णय नाही दिला. आम्हाला पुन्हा बोलावलं की आदरणीय संदीप डोळस असतील, राजदादा कारबळ असतील, यांना घेऊन आपण परत आम्ही मिटिंग केली. मिटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आदरणीय राजदादा कारबळांना मी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की दादांना विचारलं तर मी तुम्हाला लढ म्हणून नको लढू म्हणून काय सांगत नाही, लढा तुम्ही, परंतु अशी परिस्थिती आपल्यासमोर आली, आपले खालचे 2 उमेदवार लढायचं नाही म्हणतात, आपण कसं निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि समोरच्या उमेदवारांचं असं म्हणणं होतं आम्हाला घेतलं तर तिघांना पण आम्हाला बरोबर घ्या. त्याच्यामुळं ते ब्रॅकेट काय ते तोडत नव्हते. त्याच्यामुळं आदरणीय शरददादांनी राजूदादा कारबळ यांना विनंती केली की तुम्ही जर थांबला आणि तुम्ही जर पक्षाला सहकार्य केलं तर मी तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी पंचायत समितीला घेईल, किंबहुना मानाचं स्थान देईल. तसंच आदरणीय संदीप डोळस यांना देखील सांगितलं की आपल्याला आपली मिसेस जी आहे वंदनाताई, ती ग्रामपंचायत बोतर्डे या ठिकाणी सरपंच आहे, तुमच्या इथं काय विकास कामं आपण करू, घोडेगाव प्रकल्पाच्या समितीवरती आपल्याला सदस्य म्हणून त्या ठिकाणी देऊ. असं सगळं चांगलं आलबेल झालं होतं. आमच्या सुमनताईची तर काहीच मागणी नव्हती. ताईंनी अतिशय मोठेपणाने, त्यांचे मिस्टर असतील, त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारली होती की आपण पोचू शकलो नाही. अशी वस्तू स्वीकारली असताना मग राजूदादा कारबळ यांना देखील सांगितलं होतं की तुम्ही 2 महिन्यापासून खरं तर फिरताय, तुमचं जे काही उद्या एक्सपेन्सेस झालेले आहेत, जो काही खर्च झालेला आहे तो सुद्धा आपण बेअर करू. असं सगळं झालं, सगळी तयारी झाली. आदरणीय दादांनासुद्धा ह्या आदरणीय राजदादा कारबळ किंवा आदरणीय संदीप डोळस यांनी शब्द दिला की दादा आपण थांबूयात, आम्ही तुमच्याबरोबर आहे. असं झालं आणि आम्ही फिरून म्हणजे पुन्हा जुन्नरला आलो. जुन्नरला आल्यानंतर काय झालं, कोण कोणाशी बोललं हे मला काय समजलं नाही. दुसऱ्या दिवशी मी पाहतोय तर आमचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडं तिकीट मागायला जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब होती. मी दोघांना विनंती केली की दादांना तुम्हाला लढू नका म्हणून कधीच बोलले नाही, आपण चर्चेतून हा प्रश्न सोडवला आहे. दादांनो तुम्ही खूप दिवस दादाबरोबर राहिलेत, असं काही प्रकार आपण करू नये. कारण दादांनी जे समोरच्या उमेदवारांना शब्द दिला आहे किंवा देणार आहेत तर तो आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी देणार आहे. आपल्या निरगुडे तांबे बाराव जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी एकमताने लढण्यासाठी देणार आहेत. आणि मग दादा दुसऱ्या दिवशी मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर दादा आले आणि ह्या तिघांनाही दादांनी पक्षप्रवेशाला त्या ठिकाणी बोलवलं. त्याच्यापैकी आदरणीय राजदादा कारबळ हे आले नाही, परंतु संदीप डोळस हे त्या ठिकाणी आले. पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशाच्या करताना तो व्हिडिओ देखील असेल, तो देखील आपण बघावा. आदरणीय शरददादांनी हे आमच्या 3ही उमेदवारांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली
की मी माझ्या आदेशाने फिरायला सांगितलं होतं, परंतु राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला लोकभावना ओळखून उमेदवारी देणं गरजेचं आहे. आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मी ह्या तिन्ही उमेदवार जे काही मी फिरायला सांगितलं होतं, मग आदरणीय संदीप डोळस यांच्या पत्नी वंदनाताई असतील, सुमनताई असेल किंबहुना संगीताताई असेल, यांना मी मानाचं स्थान देईल, त्यांचं पुनर्वसन करील, त्यांना मी कुठंही अंतर देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य सर्व पत्रकारांच्या समोर आदरणीय शरददादांनी आमच्या तांबे बारो जिल्हा परिषद गटातील सगळ्या माणसांसमोर केलं होतं. परंतु काय कोणास ठाऊक आमचे हे काय सहकारी आहेत, यांनी दुसऱ्या दिवशी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. मी तर याच्यातूनच बघितलं मीडियाद्वारे की यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. मी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आता लढायचीच आहे आणि हे झालं आहे. आणि मग नंतर समाजामध्ये आमचा अन्याय झाला आहे किंबहुना अशा गोष्टी झाल्या. असा कुठलाही प्रकार घडला नाही हे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो. हे सगळं विचारातून घडलं. मग हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही इतर जे पक्षातले जे काही उमेदवार आहेत त्यांनी पण सुरू केलं की तुम्ही निष्ठावंतांना डावललं. आज जर मोरे साहेब जुन्नर तालुक्याचा विचार जर केला ना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही स्वतःचा उमेदवार नाही, सगळे दुसरेच उमेदवार आहेत, दुसऱ्यांनाच उमेदवारी दिली. पण शिवसेनेचं कसं बिघडवता येईल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कायम ह्या जुन्नर तालुक्यामध्ये राहिलं आहे. आणि त्यांनीच काहीतरी ह्या सगळ्यांना सांगितलं, परंतु आमच्या आदरणीय सुमनताई जे आहेत ते बाकी काय कोणाच्या संपर्कामध्ये गेल्या नाही. त्यांचा प्रचंड विश्वास हा आदरणीय शरददादांवरती आहे, बाकीच्यांचा देखील विश्वास आहे. मी त्यांना आपल्या माध्यमातून खरंच विनंती करणार आहे की बाबांनो, आदरणीय शरददादांनी आपल्याला खूप जीव लावला आहे. आपल्या उमेदवारीबाबत दादा खूप आग्रही होते, परंतु राजकीय परिस्थिती आली. ही परिस्थिती जी आपल्याला कल्पना दिलेली होती तरी आपण कृपया आता उद्या खरं तर शेवटचा दिवस आहे, आपण पक्षाबरोबर याल, आदरणीय शरददादांचे हात बळकट करण्यासाठी मदत कराल. कारण हा जो बदलाचा भाग आहे, हा जो परिवर्तनाचा भाग आहे, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण मिठाचा खडा टाकू नये अशा प्रकारची आपल्याला विनंती करत असताना आपण लवकरात लवकर, कारण आता काही जणांचा संपर्क होत नाही, पण हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण खरोखर आदरणीय शरददादांचे हात बळकट करण्यासाठी आणि या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी यावं अशा प्रकारची विनंती आदरणीय राजूदादा कारबळ असतील किंबहुना आमचे दुसरे मित्र डॉक्टर संदीप डोळस असेल, या दोघांना विनंती आहे की या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आणि आदरणीय शरददादांना सहकार्य करा. एकूणच त्या सगळ्या उमेदवाराच्या समर्थकांना आपण काय आवाहन कराल? मी सर्व समर्थकांना, सगळ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करणार आहे की आदरणीय शरददादांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुनीताताई बोराडे यांना जिल्हा परिषद, तांबे गणातून आदरणीय कमलताई शेळकंदे आणि बारव गणातून आदरणीय नीलमताई अजिंक्य घोलप यांना उमेदवारी दिलेली आहे. सर्व समर्थकांना मी सांगणार आहे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा नाही. या परिवर्तनामध्ये तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून येत्या 5 तारखेला जास्तीत जास्त मताने विजयी करायचे अशा प्रकारचं आवाहन करणार आहे. धन्यवाद.